नमस्कार मंडळी, तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलो आहे. महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांकरिता ही अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे. कर्मचाऱ्यांच्या ठेव संलग्न विमा योजना अंतर्गत अनुज्ञेय असणारी रक्कम अदा करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. तर काय आहे सविस्तर शासन निर्णय जाणून घेऊया. त्याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा. शंका असल्यास कमेंट्स करून लिहू शकता. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, विनंती आहे माझी. तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. बंधूंनो, राज्यातील निर्णयामध्ये नमूद विभागातील दिवंगत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ठेव संलग्न विमा योजना अंतर्गत अनुज्ञेय असणारी रक्कम अदा करण्याबाबत जलसंपदा विभागाकडून 14 मार्च 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर वित्तीय वर्षासाठी सामाजिक सुरक्षा व कल्याण, इतर सामाजिक सुरक्षा व कल्याण कार्यक्रम, ठेव संलग्न विमा योजना, शासकीय भविष्य निर्वाह निधी, ठेव संलग्न विमा योजना मंजूर अनुदानाच्या मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना 4,43,163 रुपये इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. संबंधित कर्मचाऱ्यांच्या वारसांना वरील रक्कम अदा करण्याकरिता मंजुरीचे आदेश त्वरित काढण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. देयके मंजुरीनंतर देयकाची रक्कम तसेच संबंधितांना रक्कम अदा करण्यात आल्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. सदरचा उपलब्ध असलेला निधी हा कोणत्याही परिस्थितीमध्ये दिनांक 29 मार्च 2024 पूर्वी खर्च करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच विहित मुदतीमध्ये निधी हा खर्च करण्यासाठी जबाबदारी नियंत्रक अधिकारी यांची असणार आहेत. खर्च न झाल्यास सदरचा निधी हा समर्पित करून त्याबाबतचा योग्य खुलासा सादर करण्याचा आहे. या संदर्भाने वित्त विभागाकडून 14 मार्च 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय, बघा. तुम्ही पूर्ण हा निर्णय वाचू शकता. मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय. आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि ज्या कर्मचाऱ्यांना हा व्हिडिओ लागू पडेल अशा कर्मचाऱ्यांना शेअर करा. धन्यवाद. जय